शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, महाराष्ट्रातील कोकण प्रदेशाला विस्तीर्ण असा सागरी किनारा लाभलेला आहे. अर्थात या सागरामध्ये इथला कोकणी बांधव हा वर्षानुवर्ष मासेमारीचा व्यवसाय करतो आहे. या सागरामध्ये मिळणारे जे माशाचं उत्पादन आहे तेच त्याचा उत्पन्नाचा स्रोत आहे. मंडळी, वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने इथला कोकणी माणूस हा मासेमारीचा व्यवसाय करताना दिसतो आहे. परंतु आता बदलत्या काळानुसार हाच मासेमारीचा व्यवसाय विस्तारताना दिसतो आहे. अगदी उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ किंवा मराठवाडा असेल, अशा कोरडवाहू प्रदेशामध्ये शेततळी असतील किंवा कृत्रिम तलावामध्ये आता मासेमारीचा व्यवसाय करता येणं शक्य आहे आणि उत्पन्नाचा एक नवा स्रोत निर्माण होताना दिसतोय. अशा प्रकारे कृत्रिम तलावामध्ये किंवा छोट्या जलाशयांमध्ये मत्स्य संवर्धन करताना मासेमारांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी आणि अशा जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणात माशाचं उत्पादन जर हवं असेल तर नेमकं काय करायला हवं, या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण विषयाचं आयोजन केलेलं आहे, जलाशयातील मत्स्य संवर्धन. मंडळी, या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्याकडे आलेले आहेत प्राध्यापक शरद पाटील सर. सर, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. प्राध्यापक शरद पाटील सर हे तारोपरवाला जीवशास्त्रीय संशोधन केंद्र मुंबई येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. सर, मगाशी मी प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याकडे वर्षानुवर्ष आपला जो कोकणी बांधव आहे तो सागरी किनाऱ्यांमध्ये मासेमारीचा व्यवसाय करतो आहे. अर्थात अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने तेव्हा जो मासेमारीचा व्यवसाय करतोय, आता हा मासेमारीचा व्यवसाय काळानुरूप बदलताना दिसतोय, त्याचा विस्तार होताना दिसतोय आणि छोट्या जलाशयांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अशा माशांचं उत्पादन घेणं शक्य झालेलं आहे. पण सर, मला अगोदर असं सांगा की या जलाशयातील मत्स्य शेतीची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? आता जलाशयातील मत्स्य शेतीची पार्श्वभूमी जाणून घ्यायची असेल तर आपल्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये वाढत्या लोकसंख्येसाठी हरित क्रांतीच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास इत्यादी माध्यमांद्वारे अन्नधान्याचे उत्पादन भरपूर प्रमाणात वाढलेले आहे. परंतु वाढत्या लोकसंख्येला हे जे आपण हरित क्रांतीच्या माध्यमातून अन्नधान्याचे उत्पादन करतो हे कमी पडायला लागले. म्हणून मागच्या 2 दशकापासून हरित क्रांतीबरोबरच नील क्रांतीची जर जोड दिली तर हरित क्रांती आणि नील क्रांतीच्या जोडमुळे आपल्याला अन्नधान्याचे उत्पादन वाढेल आणि त्याचबरोबर माशांचे उत्पादन वाढेल. आता नीलक्रांती जी आहे, नीलक्रांती साधारणतः प्रामुख्याने आपला भूभाग जो आहे पृथ्वीचा 72% भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. या 72% भूभागामध्ये मत्स्यमारीसाठी प्रचंड वाव आहे, मत्स्य उत्पादनासाठी प्रचंड वाव आहे. म्हणून आपण हरित क्रांतीबरोबर नीलक्रांती ही संकल्पना मांडून मागच्या 2 दशकापासून लोकांच्या अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये वाढ करून एक प्रकारे सगळ्यांना प्रतिनियुक्त अन्न देण्याचा प्रयत्न करतोय. आता या मासेमारी जी असते मोठ्या जलाशयातील ती 2 पद्धतीने केली जाते. एक तर आपण कॅप्चर फिशरीमध्ये, मोठे जलाशय असतात, मोठ्या जलाशयामध्ये आपण मासेमारी करतो, त्याला आपण कॅप्चर फिशरीज म्हणतात, जी पारंपरिक पद्धतीने करतो. आणि आता कल्चर फिशरीज एक आहे की साधारणतः आपण कृत्रिम तलाव करून त्याच्यात एक जलद गतीने वाढणाऱ्या माशांच्या बोटुकलेचे संचयन करून आपण जे मत्स्य संवर्धन करतो त्याला आपण कल्चर फिशरीज म्हणतो. म्हणजे ही कॅप्चर फिशरीज आणि कल्चर फिशरीजद्वारे आपण मासेमारी करू शकतो. आता आपण आपल्या भारतामध्ये जे उपलब्ध आकडेवारी आपल्याकडे आहे साधारणतः 2016-17 साली आपल्याकडे टोटल एकंदरीत मत्स्योत्पादन 10.76 दशलक्ष टन्स एवढे मत्स्योत्पादन या मोठ्या जलाशयातून झाले. परंतु या 10.76 दशलक्ष टनाच्या उत्पादनामध्ये 75% वाटा हा फक्त मत्स्य संवर्धनातून आलेला आहे. म्हणजे आपण विचार केला की मत्स्य संवर्धनाला प्रचंड वाव आहे मोठ्या जलाशयामध्ये. आणि याला कारण एक आहे की
हे 75% जे मत्स्य संवर्धनाद्वारे उत्पन्न होतं, याला कारण की मोठ्या जलाशयामध्ये आपण जी मासेमारी करतो, बेसुमार मासेमारी करतो, त्यावर कुठलेही निर्बंध नाही. बरोबर. आणि त्यामुळे काय व्हायला लागलं की त्या तलावातले मत्स्यसाठे हे दिवसेंदिवस कमी व्हायला लागले. म्हणून आपण या मत्स्य संवर्धनाला प्रचंड वाव आहे, मत्स्य संवर्धनाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. आता इतर आपल्या सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जर तुम्ही बघाल की वाढते उद्योगधंदे आहेत, रस्त्याचे मोठे मोठे महामार्ग व्हायला लागलेत, घरे आहे, इतर उद्योग आहेत. याच्यामुळे आपल्याला काय व्हायला लागलं की जमिनीची उपलब्धता दिवसेंदिवस कमी व्हायला लागली. आणि ती कमी जमीन असल्यामुळे आपल्याकडे जो साधन संपत्ती आहे, नैसर्गिक जलाशयाची साधन संपत्ती आहे, याचा पूर्णपणे आपण शास्त्रोक्त पद्धतीने जर मत्स्य संवर्धन केले तर हे सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक स्वयंरोजगाराचे साधन निर्माण करून सर्वसामान्य माणसांना प्रतिनियुक्त अन्न जर आपण या माध्यमातून दिले तर म्हणून या मत्स्य व्यवसायाला या गोष्टीसाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि आता दरवर्षी आपण बघा की वीज निर्मिती असेल किंवा सिंचन असेल किंवा पूरनियंत्रणासाठी सुद्धा आजकाल धरण व्हायला लागलेत. तर हे वर्षानुवर्षे आपल्याला नैसर्गिक साठे उपलब्ध व्हायला लागलेत. त्या नैसर्गिक साठ्याचा आपण पूर्णपणे मत्स्यमारीसाठी किंवा मत्स्य संवर्धनासाठी उपयोग केला तर जलाशयाची मत्स्यमारी ही मोठ्या प्रमाणात वाढते. आणि मी इथे जलाशयातील झालं, आता आपल्या महाराष्ट्रापुरता आपण जर विचार केला तरी मागच्या 5 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेततळी झाली. त्या शेततळ्याचा उपयोग साधारणतः त्या शेततळ्यामध्ये 6 ते 7 महिने पाणी असतं. त्या 7 ते 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण मत्स्यबीजांची जर लहान आकाराच्या मत्स्यबीजांची साठवणूक केली तरी आम्हाला काही शेतकरी आम्ही जे साधारणतः त्यांचे प्रशिक्षण घेतो की त्या लोकांना त्यांचा भाजीपाल्याबरोबर या शेततळ्यातून मत्स्यपालन हे त्यांचा सारखेच उत्पन्न मिळाले. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतो की माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे म्हटलं की डबलिंग फार्मिंग इन्कम आहे, तर याच्यामुळे शेतीबरोबरच माशांचे उत्पन्न सुद्धा तेवढं मिळू शकते. थोडक्यात आपल्याला सर असं म्हणता येईल की रोजगाराच्या दृष्टिकोनातून आणि अर्थार्जनाच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे जे नैसर्गिक जलस्रोत आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात माशांचं संवर्धन होणं ही काळाची गरज आहे. परंतु सर, जेव्हा आपण जलाशयातील मत्स्यशेती असा विचार करतो तेव्हा महाराष्ट्रातील जलसाधन संपत्ती आणि त्यातून मिळणारं उत्पादन याबद्दलची परिस्थिती नेमकी काय आहे? आता आपला महाराष्ट्र हा लोकसंख्या व भौगोलिकदृष्ट्या भारताचा 3ऱ्या क्रमांकावर आहे. आणि आपण आपल्याकडे जे मत्स्यव्यवसायासाठी जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे याच्यात खूप मोठा आपल्याकडे नैसर्गिक साधन संपत्तीचा वाटा आहे. आणि इतर राज्यापेक्षा आपल्याकडे निश्चितच मत्स्योत्पादनासाठी खूप मोठा वाव आहे. आता आपल्याकडे साधारणतः तळे असेल किंवा जलाशय असेल किंवा सरोवर असेल, साधारणतः आपल्याकडे 300 लाख हेक्टर्स एवढे जलाशयाचे क्षेत्र आहे. या 300 लाख हेक्टर्समध्ये आपण या मोठ्या जलाशयामध्ये जेव्हा आपण मासेमारी करतो की त्या जलाशयामध्ये एक योग्य आकाराचे आणि योग्य प्रमाणात जर मत्स्य बोटुकली जर सोडली तर त्यामध्ये निश्चितच मत्स्योत्पादनामध्ये वाढ होते. आणि आपल्याकडे ह्या उपलब्ध जलाशयामध्ये जर तुम्ही सरासरी उत्पन्न जर बघितलं तर अत्यल्प आहे. म्हणजे मी तर म्हणेल की 20 ते 25 किलो प्रति हेक्टरी उत्पन्न हे खूपच कमी आहे. हे साधारणतः आपल्याला व्यवस्थित समजा व्यवस्थितप्रमाणे जर मत्स्य संवर्धन केले तर आपल्याला 250 ते 300 किलो प्रति हेक्टर ह्या जलाशयातील उत्पन्न निश्चितपणे आपण वाढ करू शकतो. आता हे झालं आपल्या महाराष्ट्रात. किंवा आपण जर देश पातळीवर जर विचार केला तर याच्यामध्ये खूप विषमता आहे. आता बिहार सारख्या राज्यामध्ये 500 ग्राम प्रति हेक्टर एवढे उत्पादन आहे जलाशयातील, अत्यल्प आहे. 500 किलो 500 ग्राम. अच्छा. आणि तुमचा हिमाचल प्रदेशमध्ये साधारणतः 35 ते 40 किलो प्रति हेक्टर एवढे उत्पादन आहे. आणि आता हे उत्पादन जर वाढवायचं असेल तुम्हाला तर साधारणतः हे तुम्हाला मत्स्य बोटुकली जर असेल ती मोठ्या आकाराची मत्स्य बोटुकली सोडून त्याचं खाद्य व्यवस्थापन व्यवस्थित करून निश्चितच वाढवता येईल. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपण विचार केला तर चीनमध्ये जवळजवळ मोठ्या जलाशयातील मत्स्योत्पादन हे 750 किलो प्रति हेक्टर एवढे मोठे आहे. आणि श्रीलंकेसारख्या एवढ्या लहानशा देशामध्ये साधारणतः 300 किलो प्रति हेक्टर एवढे माशाचे उत्पादन ते मोठ्या जलाशयातून काढतात. आता म्हणून आपण काय करतो की ह्या आपण आपल्या मोठ्या जलाशयामध्ये आपण जे मासे सोडतो ते मासे सोडतो तर आपण ते मासे पकडायला आपल्याला खूप कठीण असतं. म्हणजे आपण जेवढे मासे त्या जलाशयामध्ये सोडतो तेवढे सगळे मासे आपल्याला हार्वेस्टिंग करता येत नाही किंवा सगळे मासे आपल्याला पकडता येत नाही. म्हणून आपण काय केलं आहे की या पद्धतीने या सिस्टीममध्ये आपण पिंजरा पद्धतीचा वापर करतो. आता पिंजरा पद्धतीत मत्स्य संवर्धन करून शास्त्रोक्त पद्धतीने जर मत्स्य साठा केला आणि त्याला खाद्याचं जर व्यवस्थापन प्रॉपर केलं तर याच्यामध्ये मत्स्य संवर्धनासाठी खूप मोठा वाव आहे. आणि आपल्याकडे सध्या प्रचलित जोडधंदा शेतकऱ्यांसाठी जो आहे गाई म्हशी पालनाचा हा प्रचलित जोडधंदा आहे. त्या गाई म्हशी पालनाबरोबर मत्स्य संवर्धन हा निश्चितच
मोठ्या प्रमाणात एक जोडधंदा एक होऊ शकतो. आता आपण रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला, कोकणाचा जर विचार केला आपण, कोकणामध्ये साधारणतः एक जलाशय जे म्हटले, आता साधारणतः कोकणामध्ये सागरी मत्स्यमारी मोठ्या प्रमाणात होते, पण जलाशयाचा विचार केला की कोकणामध्ये साधारणतः लहान मोठे असे 44 मोठे जलाशय आहेत. 1125 हेक्टर्स एवढं जलाशयाचं क्षेत्र आहे. त्यात काही 30 जलाशय असे आहेत की ते 20 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्राचे आहेत. आणि एवढ्या कमी क्षेत्रामध्ये जर तुम्ही व्यवस्थित मत्स्यजिरे टाकून आपलं मत्स्यबोटुकली जर संवर्धन करून जर मत्स्यपालन जर केलं तर साधारणतः एकट्या कोकणातून रत्नागिरी जिल्ह्यातून साधारणतः आपल्याला 70 ते 80 टन एवढे या जलाशयातून उत्पन्न मिळू शकते. म्हणजे सर, आपण जर आंतरराष्ट्रीय स्तरावरती विचार केला तर चीनसारख्या देशामध्ये 500 किलो प्रति हेक्टरी इतकं माशाचं उत्पादन मिळवता येऊ शकतं. आपल्याच देशाचा जर विचार केला तर हिमाचल प्रदेशसारखा जर प्रदेश असेल तिथे 300 किलो पर्यंत हे उत्पादन मिळवता येऊ शकतं. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये अगदी कमी, म्हणजे प्रति हेक्टरी फक्त 25 किलो इतकं उत्पादन आहे. तर सर, हे मत्स्योत्पादन जे आहे ते कमी होण्यामागची कारणं काय आहेत आणि त्यावरती उपाय काय आहे? आता आपण जे मोठ्या जलाशयामध्ये माशांची साठवणूक करतो, ती साठवणूक ही शास्त्रोक्त पद्धतीने कोणीच करत नाही. हे सगळ्यात मोठे कारण आहे की आपण शास्त्रोक्त पद्धतीने जर माशांची साठवणूक केली तर नक्कीच उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. आणि ती जलाशयातील साठ्याचा सुद्धा आपण कधी अभ्यास करत नाही की त्या जलाशयामध्ये अस्तित्वात कुठल्या प्रकारचे मासे आहेत, त्याचा आपण अभ्यास करत नाही. आणि जलाशयात आपण मासे सोडताना कुठल्या प्रकारचे मासे सोडायचे हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे माशांच्या जाती कुठल्या आहेत, जाती पण एक महत्त्वाची आहे. आणि कुठल्या आकाराचे सोडतो हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही लहान आकाराचे मत्स्यजिरे जर त्या तलावामध्ये सोडले तर त्याची मर्तूक होते. कारण मोठ्या जलाशयामध्ये त्या पाण्याची उत्पादकता ही खूप कमी असते. उत्पादक म्हणजे ते लहान माशांना जे खाण्यासाठी प्राणी प्लवंग किंवा वनस्पती प्लवंग हे लागतात ते कमी असतात. म्हणून नेहमी मोठ्या जलाशयामध्ये हे मोठ्या आकाराचे मासे आणि योग्य प्रमाणात मासे सोडायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा काय करतो आपण की वारेमाप मासेमारी आपण त्या जलाशयामधून करतो, म्हणून आपल्याला उत्पन्न दिसत नाही. आता त्याच्यावरती उपाययोजना म्हणजे काय की त्याच्यावरती उपाययोजना करायची असेल तर आधी त्या जलाशयामध्ये तुम्ही कुठल्या जातीचे मासे सोडणार आहेत त्या जातीची योग्य जातीची निवड करणे खूप आवश्यक आहे. त्याच्यामध्ये त्या तलावामध्ये किती प्रमाणात मासे तुम्ही साठवणूक करू शकतात हेही तेवढंच महत्त्वाचे आहे. आता त्या आपण तलावामध्ये जेव्हा मासे टाकतो त्यावेळी आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे की आपण या तलावामध्ये किती कालावधीपर्यंत मत्स्य संवर्धन करणार आहेत, तो कालावधी सुद्धा लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण जलाशयामध्ये कोणी शासनाच्या काही योजना असेल त्याच्यामधून जे लहान मोठ्या आकाराचे मत्स्यजिरे टाकतो, पण त्याच्यातनं आपल्याला पाहिजे तसं उत्पन्न मिळत नाही. म्हणून या मोठ्या जलाशय शेजारीच एक मत्स्यजिरे हॅचरी जर आपण तयार केली, बीज निर्मिती केंद्र जर तयार केली तर त्या बीज निर्मिती केंद्रामधून जे तयार झालेले मासे मोठे मत्स्यबोटुकले असेल ते आपल्याला त्याच जलाशयामध्ये टाकता येतात. त्यामुळे मत्स्योत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. आणि इथे जलाशयामध्ये जेव्हा आपण मोठ्या जलाशयामध्ये मासे टाकतो तर साधारणतः 100 सेंटीमीटरपेक्षा मोठ्या आकाराचे मासे हे सोडायला पाहिजे त्या तलावामध्ये. आपण मत्स्योत्पादन जर वाढवायचं असेल तर नेमकं काय करायला लागेल? आता जलाशयातील मत्स्योत्पादन जर तुम्हाला वाढवायचं असेल तर साधारणतः जलाशयाच्या शेजारी साधारणतः सखल भागामध्ये एक बांबूची चटई असेल किंवा नायलॉन जाळी असेल किंवा पिंजरे असेल, हे उभारून आपल्याला त्या पिंजऱ्यामध्ये एक साधारणतः एक ठराविक आकारापर्यंत ते मत्स्यबीजांची वाढ करून ते जर त्या जलाशयामध्ये सोडले तर त्या माशांची झपाट्याने वाढ होते. आणि झपाट्याने वाढ झाल्यानंतर पर्यायाने काय होतं की तुम्हाला मत्स्य उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात मिळते. आणि या पिंजरा पद्धतीमध्ये आपण जे पिंजरा पद्धत मोठ्या जलाशयामध्ये करतोय त्याच्यामध्ये पिंजरा पद्धतीमध्ये आपल्याकडे सायप्रिनस जातीच्या माशाचं आपण साठवणूक करू शकतो. तिलापिया म्हणून एक मासा आहे त्याचं साठवणूक करू शकतो. एक पंकज म्हणून मासा आहे त्याची साठवणूक करू शकतो. आणि एक जिताडा जे रायगड जिल्ह्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे, जिताडा म्हणजे त्याला एशियन सी बास म्हणतो, त्याची साठवणूक केली जाते. आता मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे की मोठ्या जलाशयामध्ये योग्य प्रमाणात योग्य आकाराचे मत्स्यबीज सोडणे हे सगळ्यात महत्त्वाचे. आता जलाशयाचे वर्गीकरण असे झाले की सगळ्यात मोठा जलाशय म्हणजे किती, साधारणतः 5000 हेक्टरचा वरचा जलाशय म्हणजे खूप मोठा जलाशय आपण म्हणतो. आता त्या 5 हेक्टरच्या जलाशयामध्ये साधारणतः आपण 500 बोटुकली 500 नग एवढ्या बोटुकली आपण प्रति हेक्टरी त्याच्यामध्ये साठवणूक करू शकतो. आणि मध्यम आकाराचा जलाशय ते साधारणतः 1000 ते 500 हेक्टर्स या क्षेत्रामध्ये वर्गीकरण केलेले. त्याच्यामध्ये साधारणतः आपण 1000 नग मत्स्यबोटुकले 1000 नग आपण त्याच्यात साठवणूक करू शकतो. आणि लहान आकाराचे जलाशय असेल तर लहान आकाराच्या जलाशयामध्ये आपण जास्त प्रमाणात माशांची साठवणूक करतो, मत्स्यबीजांची साठवणूक करतो. साधारणतः 2000 बोटुकली प्रति हेक्टर आपण साठवणूक करतो.
आता ह्या आपण विचार केला की आपण मोठ्या जलाशयामध्ये जास्त प्रमाणात का साठवणूक करतो, कारण कमी प्रमाणात का साठवणूक करतो मोठ्या जलाशयामध्ये, की त्याला एक कारण आहे की मोठ्या जलाशयामध्ये ती पाण्याची उत्पादकता ही खूप कमी असते. बरोबर. कारण आपण जेव्हा मत्स्यबोटुकली त्याच्यात सोडू मोठ्या जलाशयामध्ये, की त्या माशांना तिथे खाण्यासाठी अन्न पाहिजे. नैसर्गिक अन्न म्हणजे आपण कुठलं आहे की प्राणी प्लवंग असेल, प्राणी प्लवंग, झू प्लवंग हे जे असतील तर हे खाद्य तिथे खूप कमी प्रमाणात असतं. म्हणून आपण त्याच्यात साधारणतः 500 नग एवढे सोडतो, तरी त्याच्यातनं आपल्याला 500 किलो एका वर्षाला उत्पन्न मिळू शकते. लहान तलावामध्ये जे आहे, जलाशयामध्ये आहे 1000 ते 5000 हेक्टर्समध्ये आपण 1000 नग सोडतो, तर त्याच्यापासून आपल्याला साधारणतः 1000 किलो एवढे माशाचे उत्पादन वर्षाला मिळू शकते. आणि जे लहान तलाव आहेत ते की आपण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात साठवणूक करतो, साधारणतः 2000 नग प्रति हेक्टरी एवढी आपण साठवणूक करतो, तर त्यासाठी आपण 2000 किलो आपल्याला त्याच्यातून उत्पन्न मिळते. कारण बघा, लहान तलावामध्ये त्याची उत्पादक क्षमता ही जास्त आहे, म्हणजे त्याच्यात माशांना खाण्यासाठी नैसर्गिक अन्न तिथे उपलब्ध आहे, त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. त्याचबरोबर आपण एखादा शेतकरी किंवा कास्तकार जे तिथे मोठ्या जलाशयामध्ये मत्स्य संवर्धन करत असेल, तर त्याला प्रशिक्षण देणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याला जर प्रशिक्षण दिलं, एक बेसिक आपण प्रशिक्षण जरी दिलं त्यांना, की त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्याला आपण जे काही साठा करतो, जे काही खाद्य व्यवस्थापन असेल त्याला त्याबद्दल माहिती होते. दुसरं की आपण जिथे मासे साठवणूक करणार आहे त्या तलावाची, त्या जलाशयाची एक पाण्याची गुणवत्ता ही सुद्धा तपासायला पाहिजे, किंवा इतर त्याचे जे तापमान असेल किंवा इतर पॅरामीटर्स असेल ते आपण तपासण्यासाठी, किंवा आपण ते साठवणूक केलेल्या माशांमध्ये काही रोगराई आली असेल तर त्यासाठी जवळपास एखादी आपल्याला एक प्रयोगशाळा असणे खूप आवश्यक आहे. आणि याचबरोबर मी असं म्हणेल की कमी दराचे कमी व्हॅल्यूचे जे मासे असतात त्याच्यापासून उच्च दराचे मत्स्यपदार्थ जर तयार करायचे असेल तर तिथे त्या पद्धतीने एक प्रक्रिया उद्योग ठेवणे आवश्यक आहे. आणि तुम्ही ज्या त्या जलाशयामध्ये जे मासे उत्पन्न केले आहेत, माशांचे उत्पादन काढलेले आहे, ते साधारणतः तुम्हाला लोकल मार्केट असेल किंवा होलसेल मार्केट असेल इथपर्यंत पोहोचवायचं असेल तर शीतसाखळी मेंटेन करणं खूप आवश्यक आहे. आता हे झालं जलाशयातील मासेमारी, त्याच्यात आपण रोहू, कटला, मृगल हे सगळं टाकतो. आता आम्ही एक ह्या जलाशयामध्ये, म्हणजे छोट्या जलाशयामध्ये आपण एक म्हणू की आपण शेततळ्यामध्ये आम्ही एक रंगीत मासे आहेत, त्या छोट्या छोट्या पिंजऱ्यामध्ये आम्ही रंगीत मासे सुद्धा आम्ही शोभिवंत मासे आम्ही सोडतो. आम्हाला ह्या प्रयोगाअंतर्गत आम्हाला खूप त्याचे चांगल्या प्रकारचे आम्हाला रिझल्ट मिळाले आहेत. की आपण सूर्यप्रकाशामुळे ते आपण जनरली बंदिस्त टाकीमध्ये आपण शोभिवंत माशाचं संवर्धन करतो, तर आम्ही तळ्यामध्ये सोडल्यानंतर, ते छोट्या छोट्या पिंजऱ्यामध्ये सोडल्यानंतर तिथे तलावामध्ये, लहान शेततळ्यामध्ये त्याला प्राणी प्लवंग आणि वनस्पती प्लवंग हे खूप मोठ्या प्रमाणात खायला असतात. त्यामुळे आम्हाला ते म्हणजे याचबरोबर छोट्या याच्यामध्ये शोभिवंत माशाचं सुद्धा पिंजरा पद्धतीने आम्ही संवर्धन करू शकतो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की मोठ्या जलाशयांमध्ये जेव्हा आपण मत्स्य संवर्धन करतो आणि माशाचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर अशा जलाशयांमध्ये विशिष्ट प्रकारच्या माशांच्या जातींचा त्या जलाशयाच्या आकाराप्रमाणे वापर करणं गरजेचं आहे. मत्स्यबीज कोणत्या पद्धतीचं आहे ती काळजी घेणं गरजेचं आहे. आणि मासेमारांना ठराविक प्रकारचं प्रशिक्षण देणं, त्या पाण्याची गुणवत्ता तपासणं, या सर्व बाबी तपासणं गरजेचं आहे. सर, आता बोलताना तुम्ही प्रामुख्याने वारंवार उल्लेख केला तो पिंजरा पद्धतीने मत्स्यशेती. तरी पिंजरा पद्धतीने मत्स्यशेती नेमकी कशी आहे? आता बघा की जलाशयाचा आकार हा खूप अवाढव्य असतो आणि इव्हन मोठ्या जलाशयामध्ये तुम्हाला त्याची खोली सुद्धा कमी अधिक प्रमाणात होते. बरोबर. आणि तुम्ही जेव्हा मासेमारी करतात त्यावेळी खूप प्रचंड अडथळे असतात त्याच्यामध्ये, किंवा बरेचसे झाडं झुडपं असतात, तुम्ही जाळी टाकत असताना जाळं अटकतं. त्यामुळे अशा वेळी आपण काय करतो की त्या ठिकाणी पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन करतो. पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन करून त्याचा एक बघा की पिंजरा पद्धतीने तुम्ही त्या पिंजऱ्यामध्ये संवर्धन केल्यामुळे तुम्ही उत्पादनाची हमखास खात्री असते. बरोबर. कारण आपण सोडलेले बीज कुठे वाया जात नाही. जेवढे बीज तुम्ही त्या पिंजऱ्यामध्ये सोडले तेवढे बीज तुम्हाला त्याची वाढ होऊन तुम्हाला ते मासे हार्वेस्ट करता येतात. शाश्वत उत्पादन मिळते. शाश्वत उत्पादन, खात्रीशीर उत्पादन मिळते. आणि जेव्हा मी त्या पिंजऱ्यामध्ये मत्स्य संवर्धन करतो तर मासे विक्रीयोग्य झाल्यानंतर मला त्या आजूबाजूचा बाजाराचा किंवा बाजारभावाचा अभ्यास करून मला पाहिजे तेव्हा ते मासे मला विकता येतात. म्हणजे त्या मत्स्य संवर्धकाला मासे विकण्याचे एक प्रकारे स्वातंत्र्य प्राप्त होते. म्हणजे त्याला योग्य भाव बाजारात असेल त्यावेळी तो मासे बाजारात काढू शकतो. त्यामुळे या सगळ्या पद्धती, पिंजरा पद्धती खूप आवश्यक आहेत. आणि ही पिंजरा पद्धत साधारणतः गोड्या पाण्यामध्ये सुद्धा केली जाते, खाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा केली जाते समुद्रामध्ये, आणि निमखाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा ही पिंजरा पद्धत सर्व प्रकारच्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे त्याच्यात संवर्धन करून वापरले जाते. आता
म्हणून आपल्याकडे जे उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा पिंजऱ्याचा वापर करून त्याचा ठराविक आकारापर्यंत बीज साठवणूक करून ते जर वाढवले तर याच्यात हमखास उत्पन्न वाढते. आणि बेसिक आपला पिंजऱ्याचे मत्स्य संवर्धन हे कधी यशस्वी होऊ शकते की पिंजऱ्याचे मत्स्य संवर्धन तुम्हाला यशस्वी करायचे असेल तर त्याचे ठिकाण, त्याची जागा, पिंजरा ठेवायची जागा कशी निवडावी हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्या पिंजऱ्यावर आपल्याला खाद्याची ने-आण करायची असेल किंवा त्या रस्त्यात तुम्हाला चालायचं असेल, साधारणतः त्या पिंजऱ्याच्या तराफावर तुम्हाला ते पिंजऱ्याच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल तिथे लाईटची आवश्यकता आहे. आणि आपण जिथे पिंजरा ठेवतो त्या जलाशयामध्ये त्याची साधारणतः 10 फूट किंवा त्याच्यापेक्षा जास्त खोली असणे आवश्यक आहे. त्या पिंजऱ्याची खोली आवश्यक आहे. आणि आता काही पिंजऱ्याचे प्रकार आहेत. आता पिंजऱ्याचे एका जागी स्थिर असणारा पिंजरा सुद्धा असू शकतो, तरंगणारा पिंजरा असू शकतो किंवा पाण्याखाली बुडालेला पिंजरा असू शकतो किंवा पाण्याच्या तळाशी टेकलेला पिंजरा असा असू शकतो. आता त्या पिंजऱ्याचे विविध आकार आहेत की गोलाकार पिंजरा असेल, आयताकृती पिंजरा असेल किंवा चौकोनी पिंजरा असेल, असे विविध प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारची रचना असते, वेगवेगळ्या प्रकारची त्या पिंजऱ्याची रचना असते. आता त्या पिंजऱ्यामध्ये प्रमुख घटक कुठले आहे की पिंजरा म्हटल्या म्हणजे त्याला फ्रेमिंग करतो आपण, चारी बाजूने एक फ्रेमिंग करतो. ती एक स्टीलची फ्रेमिंग असेल किंवा प्लास्टिकच्या PVC पाईपची फ्रेमिंग असेल, ती चौकट तयार करतो. त्या पिंजऱ्यासाठी आपण जाळी वापरतो. नंतर खाद्य देण्याची एक रिंग असते, त्याला आपण फीडिंग ट्रे म्हणतो. त्या पिंजऱ्यातील मासे बाहेर जाऊ नये किंवा मांसभक्षक पक्ष्यांनी ते खाऊ नये म्हणून आपण त्याला वरून एक झाकण लावतो. आणि फ्लोट्स असतात, पिंजरा तरंगता असतो त्याच्यामुळे आपण फ्लोट्स तिथे वापरतो. आता मासे साठवणूक करायची जी जाळी असते ह्या जाळीला कुठली गाठ नसावी, कारण ते माशांसाठी तिथे गाठ नसलेली बरी. आणि त्यामध्ये साधारणतः ती जाळी अर्धा इंच किंवा त्याच्यापेक्षा मोठी आसाची जाळी असावी, म्हणजे त्याला आपण मेश साईज म्हणतो. पण ते मेश साईज हे तुम्ही कुठल्या आकाराचे मासे त्या तळ्यामध्ये टाकलेत त्याच्यावर अवलंबून असते. आता पिंजऱ्याचे काही जे घटक आहेत, फ्रेम आहे, चौकट आहे, जाळी आहे, खाद्य देण्याचे रिंग आहे, जाळी आहे, फ्लोट्स आहेत. आता हे माशांची जी जाळी आहे ती जाळी आपण साधारणतः त्या जाळीच्या अवतीभोवती एक फिडिंग रिंग वापरतो. ती फिडिंग रिंग कशी असते की माशाच्या त्या पिंजऱ्याच्या आतल्या भागात साधारणतः 2 फूट एवढ्या आकाराची चारी बाजूला मच्छरदाणीच्या आकाराचा आपण कापड त्याच्यात ठेवतो. कारण आपण काय होतं की ते पिंजऱ्यामध्ये आपण तरंगते खाद्य देतो त्या माशांना, फ्लोटिंग फीड म्हणतो आपण त्याला. आपण समजा ते फ्लोटिंग फीड जर आपण त्या पिंजऱ्यामध्ये टाकलं तर तळाशी जाऊन बसेल आणि ते माशांना खायला होणार नाही. म्हणून आपण त्याच्या अवतीभोवती कमी आकाराची मच्छरदाणी सारखी जाळी आपण फिडिंग ट्रे म्हणून ठेवतो. आणि जिथे आपण मासे टाकले त्याच्यावरती एक मांसभक्षक पक्षी असतात किंवा चोरी होऊ नये म्हणून आपण त्याच्यावरती एक झाकण लावत असतो आणि त्याला एक फ्लोट्स तयार करतो, कारण पिंजरा तरंगता ठेवण्यासाठी. आता ह्या पिंजऱ्यामध्ये जर मत्स्य संवर्धन करायचं असेल तर तुम्हाला तिलापियाच्या जातीचे मत्स्य संवर्धन करणं हे अतिशय किफायतशीर आहे. म्हणजे विशिष्ट जातीचे हा तिलापिया का म्हणतो मी की हा तिलापिया हा जास्त घनतेने तुम्ही त्याच्यात साठवणूक करू शकतो. साधारणतः 100 ते 200 प्रति घनमीटर या दराने आपण त्या तिलापिया माशाची साठवणूक करू शकतो. आणि एका वर्षामध्ये साधारणतः या तिलापियाची 1 ते 1.5 किलो एवढी मोठी वाढ होते. जे आपण पिंजरा आहे त्या पिंजराच्या जाळीचं पिंजराचं व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा घटक आहे. की आता आपण तो पिंजरा आहे त्या पिंजऱ्यामध्ये आपण दाणेदार खाद्य टाकतो, त्यामुळे दाणेदार खाद्य असेल किंवा इतर कचरा असेल किंवा त्या तलावामध्ये ते तलावाखाली त्याची जाळी असल्यामुळे बऱ्याच वेळा त्याला शेवाळ वगैरे लागते. तर त्यासाठी आपण ती जाळी आठवड्यातून एकदा साफ करायला पाहिजे. सर असं मला असं सांगा, आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे. जलाशयातील मत्स्यशेती करताना विशिष्ट प्रकारे पिंजरा पद्धतीने मत्स्यशेती करताना काही शासकीय योजना आहेत का? आणि अशा प्रकारे मत्स्यशेती करताना अगदी आपल्या प्रेक्षकांना किंवा आपले जे मासेमार बांधव आहेत त्यांना अगदी थोडक्यात काय टिप्स द्याल? आता प्रधानमंत्री मत्स्य जलसंपदा योजनेअंतर्गत सूचित केल्याप्रमाणे 1000 मत्स्य बोटोकली प्रति हेक्टरी एवढे स्टॉकिंग केले जाते. त्याच्यामध्ये 3 रुपये प्रति मत्स्य बोटुकली हा दर ठरवलेला आहे. तर सर्वसाधारण गटामध्ये 1 रुपया 20 पैसे एवढे अनुदान दिले जाते. आणि मागासवर्गीय किंवा महिला बचत गट असेल त्यांनी जर संवर्धन केलं असेल तर त्यांना 1 रुपया 80 पैसे एवढे अनुदान त्याच्यात दिले जाते. आता महाराष्ट्र शासनाचा 2019च्या शासन निर्णयाप्रमाणे काही मार्गदर्शक तत्त्वे ठेका पद्धतीने पिंजऱ्याचा तलाव देण्यासाठी मार्गदर्शक सूचना आपण केलेल्या आहेत. त्याच्यानंतर 26 ऑगस्ट 2021 रोजी पिंजरा पद्धतीने करावयाच्या मत्स्यमारीमध्ये आपण साधारणतः एकूण जलक्षेत्राचा किती जलक्षेत्र हे पिंजरा पद्धतीने द्यावे, त्याची खोली किती असावी याबद्दल काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. आता त्यापैकी पिंजरा उभारणीसाठी साधारणतः कमीत कमी 18 पिंजरे म्हणजे आपण 630 चौरस मीटर
एवढा प्रति व्यक्तीस आपण देतो. आणि एखादी सहकारी संस्था असेल तर त्याला प्रति सदस्य 6 पिंजरे म्हणजे साधारणतः 72 म्हणजे 12 सदस्य असेल तर 72 पिंजरे म्हणजे 2520 चौरस मीटर एवढं क्षेत्र आपण त्याला देतो. नक्कीच. आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात छोट्या किंवा मोठ्या जलाशयांमध्ये अशा प्रकारे मत्स्य संवर्धन करता येणं शक्य आहे आणि त्यातून जर आपण नियमांचं जर पालन केलं, विशिष्ट प्रकारे हे मत्स्यशेती करताना विशिष्ट प्रकारच्या नियमांचं पालन केलं, विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण घेतलं तर नक्कीच ही अर्थार्जनाची एक मोठी संधी उपलब्ध आहे. त्याचा आपल्या मासेमार बांधवांनी नक्कीच लाभ घ्यावा असंच आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगता येईल. सर, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात, या विषयाच्या अनुषंगाने आमच्या सर्व प्रेक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे आणि कृषी दर्शन परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.